काय अभ्यास करते सांग मला. काय अभ्यास सांगितलं काय? दिशांची नावं लिहायची. माणूस कोणता प्राणी? माणूस. पाळी आहे का जंगली? ते कोणते नाव लिहिले बघून द्या आधी. नद्यांचे लिहिले, पर्वत लिहिले, खाद्यपदार्थ लिहिले, व्यक्ती. हॅलो गाईज, वेलकम टू माय लॉग. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आणि मित्रांनो आज दिवसभर वर्किंग केली. आज माझ्यासोबत मॅनेजर होते त्यामुळं काही लॉग काढता नाही आला. आणि मित्रांनो घरी आलेले आहे मी फायनली. तर ट्रेड घेतला होता एक बिटकॉईनमध्ये, तुम्हाला दाखवतो. बिटकॉईन क्रिप्टो आहे आणि आपलं ठरलं होतं स्विंग ट्रेड घ्यायचं काल एक, जर मार्केट या लेवलला टच झालं तर मित्रांनो या लेवलला टच झालं आहे मार्केट ऑलरेडी. आणि तुम्हाला वाटतं इथून वर जाईन मार्केट. तर मित्रांनो आपण ट्रेड घेतला आहे एक $5.67 स्टॉप लॉस लावलेला आहे आणि $21.87 प्रॉफिट. तर मित्रांनो बघू काय होते, स्टॉप लॉस हिट होते का टार्गेट हिट होते. मित्रांनो मार्केट वर जाण्याची खूप जास्त शक्यता आहे, 80% आणि 20% चान्सेस असे की मार्केट इथपर्यंत यायला बसले खाली. खूप तर खूप 63,678. मग इथून जर मार्केट आलं, इथपर्यंत जर मार्केट आलं तर इथून पण एकदम भारी ट्रेड बसन. आणि इथून जर आपलं चालूचे ट्रेड इथून जर गेलं वर तर मग एकदम चांदीचे. तर मित्रांनो बघू काय होतं. आता सध्या टार्गेट हिट होते का स्टॉप लॉस हिट होते. आता हे स्विंग ट्रेड असल्यामुळं आपल्याला 1 ते 2 दिवस थांबावं लागेल. 1 दिवस तर थांबावंच लागेल आजचे, आणि सकाळपर्यंत बघू काय होते. 12-13 तास तर लागतीलच. तर चालू आहे मित्रांनो ट्रेड, तुम्हाला मी अपडेट देईन तसं. मित्रांनो या ट्रेडची बाईंग लेवल आहे 65,062 आणि स्टॉप लॉस आहे 64,496. प्रॉफिट सेट केला आहे आपण 67,249. बघू शकता तुम्ही 67,249 प्रॉफिट, टेक प्रॉफिट. आणि 65,062 टेकिंग ऑर्डर आणि स्टॉप लॉस ही 64,494. सध्या $1.44 प्रॉफिट चालू आहे आणि मार्केट वर जायच्या तयारीत आहे. तर मित्रांनो आता लय भूक लागलेली मला जेवायचे. तर हा ट्रेड चालूच आहे आपला, चालूच राहील. आपण जाऊ जेवायला खाली, बघूया जेवायला काय बनवले. तर मित्रांनो फायनली मी खाली आलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं भाकर आहे ना अंड्याची चटणी. तर आधी खायचं आहे आपल्याला. ते काय रे बघा लोणचं टाकलेत बनवायला. इकडं फुटाणे आहेत आणि काकडी पण आहे. प्रशांतचं जेवण आहे. प्रशांत सर बस जेवायला, चल लवकर. काय खातोय जेवण? हां कौट कौट म्हणजे काय? फळ आहे का? एकटा एकटा मला नको, आता संपत आले खातो. असं कसा अभ्यास करतोय? परत जीवनचा अभ्यास तर खतरनाकच चालू. इथं बघत रे, तिथं जाऊन लिहितोय. मॅडम म्हणा, मॅडम या चॅनलवर बघत व्हिडिओ. हा तुम्हाला कळून जाईल किती काय अभ्यास नाही. अभ्यास मी केला का दादांनी केला ते पण कळून जाईल. खतरनाक स्ट्रगल लय खतरनाक आहे जीवनचा. जीवनचा स्ट्रगल. काय अभ्यास करतोय सांग मला. काय अभ्यास सांगितलं काय? दिशांची नावं लिहायचे, मित्राचे, पर्वताचे, नद्यांचे, सणांचे, अजून फुलांचे, फळांचे. आणि कोणते कोणते लिहून झाले आता? आता माझे नद्यांचे झालेत, पर्वताचे झालेत, अजून मित्रांचे मित्रांचे नाही झाले. फळांचे फुलांचे मित्र नाही का तुला? मित्र
मित्रांचे लईच आहेत. मित्र नाही का तुला? हे आहेत. अवघड लिहून घेतो का? फळं नाही माहित का? फळं नाही माहीत काही? फळं माहिती आहेत. सांग बरं 2-3 फळं. टरबूज, आंबा, पपई, पेरू. हां ओके व्हेरी गुड. आणि पक्ष्यांचे पक्ष्यांचे ते सांगितलेत का? नाही. पण प्राण्यांचे सांग. प्राण्यांचे वाघ, सिंह, हत्ती, अजून माकड, हम्म. कुत्रा. माकड ठीक. कुत्रा कोणता प्राणी? पाळीव. आणि तुला कोणतं सांगितलं? दोन्ही पण पाळीव आणि एकत्र लिहायचं का? नाही, वेगळं वेगळं. जंगली प्राणी आणि जंगलीमध्ये पाळीव काऊन घुसतो? माणूस कोणता प्राणी? माणूस. पाळीव आहे का जंगली? वय माणूस कोणता प्राणी? पाळीव आहे का जंगली? नाही माहिती. माहित नाही. मॅडमला उद्या म्हण, मॅडम ते माणूस कोणता प्राणी पाळीव आहे का जंगली तेवढं सांगा फक्त. तेवढं कळालं नाही मला. मॅडम म्हणल्या ना, मॅडमला एवढं माणूस काय? मॅडम म्हणल्या प्राणी. मॅडम म्हणायचं पाळीव प्राणी की जंगली प्राणी? मॅडम म्हणतात मनुष्य प्राणी, मग काय हा मनुष्य प्राणी म्हणल्यावर काय करायचं? मनुष्य प्राण्यात कोणते प्राणी आहेत ते सांग. मनुष्य प्राणीच आहेत. पण प्राणी दोन प्रकार आहेत ना, कोणते? जंगली आणि पाळीव. बस हा. मग त्यातलं माणूस कुठे? माणूस बाकी नाही बघितलं. माणूस तर आपण बनवलं. मग तू पाळीव आहे का जंगली? आपण जंगली असू शकतो पण काय म्हणते? आपण नॉनव्हेज खातो. तू पाळीव का जंगली? तसे पाळीव खाते त्याच्यात काही वाद नाही. नाही, यो पाळीव का जंगली बघू ना. काय हे काय असे? मला नाही माहिती. नाही माहिती. मग तू प्राण्यांच्या नाव लिहून राहिला तर येतं माहित नाही ना. पाळीव का जंगली? अरे पाळीव आहे तू. तुला पाळलाय ना. आम्हाला पाळलाय, आम्ही पाळले. तुला लहानपणापासून पाळले मम्मी पप्पानी. आणि मम्मी पप्पाला पण कोण त्यांच्या मम्मी पप्पानी पाळलंय. म्हणजे आपण पाळीव प्राणी झालो. माणूस शेवटी भेटले मित्रांनो, आपण पाळीव प्राणी. पहिले जंगली होतो आपण. तसे आदिवासी लोक आम्ही जंगली. पण आणि त्यांना कोणी पाळत नाही का? पोरांना त्यांच्या पाळीवची. पण त्यांचेच लोक पाळले. मग आपल्याला कोण बाहेरचे पाळीत? आपल्याला कसं आपण पाळीवच प्राणी आहोत. पाळीव तर मग ते पण आहेत जंगलातले. अरे पण ते जंगलात आले तर आपण घरात राहतो. आपण माणसात राहतो. पण पाळीव आहेत ना. अरे यार, तू कन्फ्युजन नको करू, शांत बस. पाळीव प्राणी म्हणजे आपण पाळतो त्यांना. ते जंगलात नाही राहत. जंगलातलं जंगल नाही का पाळीव? मग एवढं काय तू शांत बस रे. ऊन असते 15ला कमून असते. ज्यावेळेस 15ला असते त्यावेळेस 15लाच कमून असते. ते तीनुसार असते ते मकर संक्रांत. असं की 14-15ला असते संक्रांत. हां 26 जानेवारी आहे का रे? 26 जानेवारी सण आहे का जे? राज्य दिन. काय लिहू राहिला तर? कोणते नाव लिहू राहिलं तर? सणांचे. सणांचे नाव लिह. गणराज्य दिन. गणराज्य दिन सण आहे का? विचारतोय आहे का नाही? अगं नवीन टेक्नॉलॉजी. जीवनने सायकल लॉक केली. कुठं लावली आज लॉक? कुणाला न्यायची असेल तर येऊन दाखवा फक्त. आता लय खतरनाक. गणराज्य दिन सण आहे का? स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन काय कोणचं आहे नेमकं? एकच आहे का ते? स्वातंत्र्य कोणता दिन आहे? 26 जानेवारी गणराज्य दिन. गणराज्य दिन आहे. म्हणजे कोणतं? हा नाही जीवन. थांब 1 मिनिट. जानेवारी कुठे आहे? असं शिक्षक 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. म्हणजे गणराज्य दिन. आणि 15 ऑगस्ट म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन. आलं का लक्षात? उलट केलं तर आपण. हा? बाने सरला शिकला नाही जास्त. वरवडे सरांकडून शिकला काय नाही जास्त. हम्म. त्याच्यामुळे
9 वर्षाने हे झालं काय अंमलात आलं. प्रजासत्ताक झाली. बरं तुम्ही म्हणता तसं, तुम्ही म्हणता ना तसं. बस करे अभ्यास चल पटापट. कोणते कोणते नाव लिहिले बघून द्या आधी. नद्यांचे लिहिले, पर्वत लिहिले, खाद्यपदार्थ लिहिले, व्यक्ती लिहिलं आहे, गावाचं नाव लिहिले, शहराचं नाव लिहिले, फुले लिहिले, फळे लिहिले, पाळीव प्राणी लिहिले, जंगली प्राणी. बस एवढं. प्रश्न लिहून घोडा पाळीव प्राणी आहे का? हा हायचे. पोपट काय पाळीव प्राणी आहे का? ओय येडा कर रे. अरे पक्षी देऊ. आपण पाणीमध्येच बघतो अरे पाळीव. गुगलला बघतो. गुगल काय? चित्त चित्त नाही चिंता. चिंता चित्ता ओय चिंता प्राणी का तुला? चित्ता चिंता आहे. कोल्हा नाही कोला. कोल बिबटे नाही बिबड्या. मध्ये काय लिहिलंय? सिंह वाघ. लांडगा नाही लाडगा. ला ड लोंबडी नाही लोबडी. लोंब अरे हे काय आहे? किती चुका आहे जीवन. चुका दुरुस्त करून घे. हा अरे भाऊ हे काय लिहिलंय? गणराज्य मकर संक्रांत गणराज्य दिन. ठीक आहे ओके काही विषय नाही. फायनली मी वर आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आपला ट्रेड पण चालू आहे. ट्रेड हाफ टार्गेट डन झालं आहे मित्रांनो. खतरनाक असा ट्रेड आपला चालला आहे आज. किती पॉईंट कॅप्चर झाले माहिती आहे का? कालपासून प्लॅनिंग करत होतो. 1200 पॉईंट मित्रांनो, 1200. फक्त $9 टार्गेट राहिलं आपलं. काही नाही होऊन जाईन ते. आता हे मार्केट आहे ना कुठं आहे, इथून थोडं इथून खाली येईन, थोडं इथं पुल बॅक घेईन आणि मग परत कंटिन्यू करून रॅली. ही रॅली मोठी असणार आहे मित्रांनो खूप. मी तुम्हाला सांगितलं होतं ना का. पुढचं टार्गेट काय दिलेलं आहे मी डायरेक्ट इथं सांगतो 74,000 किंवा मग 82,000. 100%. आता ऐकत नसते मार्केट. बघा तुम्ही बघता आज. तर मित्रांनो मला असं वाटतं आजच्यासाठी बाद झालं. आपलं एक ट्रेड पण चालू आहे, स्विंग ट्रेड प्लॅन केलेला आपण. हा ट्रेड आपण कालपासून प्लॅन करत होतो पण काल काय भेटला नाही. पण आज 100% आपल्याला ट्रेड भेटला आणि प्रॉफिट पण चालू आहे. उद्या तुम्हाला दाखवणार हा ट्रेडमध्ये काय झालं. स्टॉप लॉस गेला का आपल्याला आपलं $21 प्रॉफिट झाला हे मी उद्या दाखवतो तुम्हाला. जास्त मोठं टार्गेट नाही ठेवलेलं मित्रांनो, छोटंसं ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो आता 11 वाजलेले आहेत. तर मित्रांनो व्लॉग एडिट करतो आणि झोपून जातो. मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो आपण ना याचा स्टॉप लॉस आहे ना कॉस्ट टू कॉस्ट. कारण की मला असं वाटतं मार्केट आहे ना सेलिंगमध्ये जाऊ शकतं. इथं बघा इथं 63,699 पर्यंत येऊ शकतं मार्केट. एवढी भीती वाटते मला कारण की इथं सेलिंग साईडच्या ऑर्डर ब्लॉकला मार्केट टच केले तेव्हा मार्केट खाली वर राहिलं. त्यामुळं स्टॉप लॉस लागले कॉस्ट टू कॉस्ट.